all my dear students. Do you want to speak English? Yes, sir, I want to speak English. But, sir, how it is possible? मित्रांनो हे शक्य आहे. मग सर काय करावं त्यासाठी? तुम्ही टी व्ही बघता बरोबर आहे, इंग्लिशचे पिक्चर बघता किंवा इंग्रजी चित्रपट बघता, नंतर तुम्ही काय कार्टून बघता इंग्रजीमध्ये. परंतु मित्रांनो तुम्ही काही पण केलं तरी सुद्धा विदाउट प्रॅक्टिस इट इज इम्पॉसिबल. काय सांगतो मी, प्रॅक्टिस शिवाय काही खरं नाही. मग सर कशी प्रॅक्टिस करावी? सर आता मित्रांनो मी दररोज तुम्हाला काहीतरी वाक्य देत 10, 15, 20 वाक्य 30 वाक्य देत असतो. मग ते वाक्य आपल्याला मित्रांनो ते प्रॅक्टिस करायचे आहेत, ते बोलायचे. माझ्यासोबत इंग्रजीमधून मी ते लिहिलं आहे, त्याचा मी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा अर्थ सांगणार आहे. त्यामुळे तुमचं काय होईल की तुमची इंग्रजी सुधारेल. मग बघायचं मित्रांनो, विच वे शुड आय यूज टू स्पीक इंग्लिश? विच वे आय शुड विच वे शुड आय यूज टू स्पीक इंग्लिश? सर मी इंग्रजी बोलण्यासाठी कोणता मार्ग निवडावा किंवा उपयोग करावा, कोणत्या मार्गाचा उपयोग करावा? मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला फक्त ही जी दिलेली वाक्य आहेत ना, हे तुम्हाला झोपताना म्हणजे झोपण्याच्या पूर्वी आपण जे करतो का नाही काम, झोपतो ना, तर झोपल्या तुम्हाला एक मोबाईल घ्यायचा आणि थोडं 5 ते 10 मिनिटं, किती मिनिटं? 10 मिनिटं पहा. मनी वसे ते स्वप्नी दिसे. काय बोलतो मी? मनी वसे ते स्वप्नी दिसे. जर तुमच्या मनात असेल ना, सर मला इंग्रजी बोलायची, पण ते तुमचे वाक्य हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येतील, ही मी गॅरंटी सांगतो. मग तुम्हाला काय करायचं मित्रांनो, फक्त हा क्लास शेवटपर्यंत बघायचा. बघितल्यानंतर ही वाक्य वहीवर लिहून घ्या, नाहीतर हे व्हिडिओ लावा आणि फक्त ऐका. झोपताना फक्त ऐकायचं. मी काय बोलतोय ना ते तुम्हाला फक्त ऐकायचं. पहा, झोपताना इंग्लिश शिका. झोपताना सुद्धा इंग्लिश शिका. हे काय बोलायचं? येस सर, खरं आहे ते. लर्न इंग्लिश व्हाईल स्लीपिंग. जेव्हा आपण झोपतो का तेव्हा सुद्धा असं मस्त 10 मिनिटं 5 मिनिटं फोन लावायचा कानाला आणि ऐकायचं. म्हणजे झोपता म्हणजे झोपता टायमाला. बघा मित्रांनो, मग हे कसं जर शक्य आहे, मग त्याला कसं बोलणार? फक्त तुम्ही काय करा, माझ्या पाठीमागे म्हणत चला, सर हु आर यू, हु आर यू, तू कोण आहेस, तू कोण आहेस? आय एम टीचर, आय एम अ टीचर. तू म्हणा आय एम स्टुडंट. म्हणजे हे वाक्य तुमच्या कानावर वारंवार पडले ना, तर मित्रांनो काय होईल, तुमची इंग्रजी 100% सुधारणार. एक उदाहरण सांगतो की जर समजा एक दगड आहे, त्या दगडावर तुम्ही 2-4 भांडे भडबड एकदम म्हणजे एक टाकी भरून पाणी भडकन टाकलं, तर त्या दगडावर काय परिणाम होणार आहे का? नाही होणार. आणि तेच पाणी एक एक थेंब 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 सारखं टाकत राहिलो तर त्या दगडाला सुद्धा असं एखादा खड्डा पडू शकतो. म्हणजे काय मित्रांनो, कन्सिस्टन्सी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर इंग्लिश लँग्वेज. म्हणजे सातत्य हे आपल्या इंग्रजी भाषेमध्ये फार महत्वाचं आहे. म्हणून चला तर आपण बघूया मित्रांनो, ही 10-15 वाक्य मी लिहिलीत. ही तुम्हाला काय करायचं, झोपताना सुद्धा ऐकायचे. उठलं सकाळी ऐका, झोपताना सुद्धा ऐका. झोपताना तुम्ही ऐकलं ना, तर ते तुमच्या जास्त वेळ लक्षात राहतं. दिवसभर जे काम आपण करतो ना, ते संध्याकाळी आठवा आपण काय केलं, आपण आज कोणता अभ्यास केला, कोणतं पुस्तक वाचलं, कोणत्या विषयाचं वाचलं, हे सर्व तुम्ही ऐकलं ना, 100% तुमचा प्रोग्रेस होणारच आहे. बघा, व्हॉट इज द टाइम? किती वाजले हे का नाही, त्याला काय म्हणतो आपण, किती वाजले आहेत. इथे लिहा ना असं, किती वाजले आहेत, किती वाजले, किती वाजले आहेत. पहा, व्हॉट इज द टाइम. पुन्हा म्हणा तुम्ही माझ्या पाठीमाग, व्हॉट इज द टाइम, किती वाजले आहेत. मग दुसरा वाक्य पहा, हु आर यू, हु आर यू. म्हणा पाठीमाग, हु आर यू, हु आर यू, हु आर यू. 3 वेळा म्हणा. एक वाक्य मी एकदा म्हणतो, तुम्ही 3 वेळा म्हणायचं. हु आर यू, तू कोण आहेस. पहा, तू कोण आहेस. हु आर यू, तू कोण आहेस. वारंवार एकच वाक्य आपण पुन्हा म्हणणार मित्रांनो, ते आपल्या फार लक्षात राहतं. आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट. म्हणा, आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. तुम्ही काय म्हणसाल, मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट, आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. आता मी काय बोलणार सर, आय एम अ टीचर. मी काय बोलणार, आय एम अ टीचर, आय एम अ टीचर, आय एम अ टीचर. दुसरं कोणी असेल तर मग आय एम फार्मर, आय एम डॉक्टर, जे असेल ते म्हणून जाईल. पहा, वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग. तुम्ही कुठे जात किंवा तू कुठे जात आहेस, तू कोठे जात आहेस.
वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस. वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस. म्हणत राहा मित्रांनो. प्रॅक्टिस शिवाय काय करणार. इंग्रजी भाषा ही आपोआप येत नाही बरोबर. तुम्ही 1000 रुपयाची क्लास लावली आणि प्रॅक्टिस नाही केली तर काहीच फायदा नाही. म्हणून मी त्यासाठी प्रॅक्टिससाठी हे वाक्य आणतो. आय एम गोइंग टू स्कूल, आय एम गोइंग टू स्कूल, आय एम गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आहे, मी शाळेत जात आहे, मी शाळेत जात आहे, मी शाळेत जात आहे. म्हणा आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. व्हॉट इज दॅट. एखादा विद्यार्थी लहान बाळ म्हणते, ते म्हणते मम्मी ते काय. आता मी त्यामध्ये जाऊ लागलो, समजा प्रवास करू लागलो का रेल्वेनं किंवा बसनं, तर लहान बाळ असलं मम्मी ते काय पप्पा व्हॉट इज दिस. मग त्याला ते काय म्हणू नका, त्याला म्हण व्हॉट इज दिस असं म्हण. त्याला अरे त्याला काय म्हणतात व्हॉट इज दिट, व्हॉट इज दॅट, ते काय आहे. एवढं जर म्हणलं ना मित्रांनो 100% त्याच्यामध्ये लक्षामध्ये राहतं की कशाला काय बोलायचं. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. प्रश्नचिन्ह द्या, प्रश्न आहे ना. हु इज देअर. आता हु इज देअर, देअर म्हणजे तेथे कोण आहे. म्हणा हु इज देअर, हु इज देअर, हु इज देअर. तेथे कोण आहे, तेथे कोण आहे. किंवा तिथे, तिथे किंवा तेथे, तिथे कोण आहे, तिथे कोण आहे. हु इज देअर, तिथे कोण आहे, तिथे कोण आहे. आपल्याला इंग्रजी प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परफेक्ट व्हायचं ना तुम्हाला. बोलत राहा. एक एक वाक्य दोन वेळेस 3 वेळेस 10 वेळेस, जोपर्यंत तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही, तुम्हाला ते पाठ होत नाही आणि प्रत्यक्षामध्ये तुम्हाला ते अनुभवात येत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुम्ही ते पाठ करायचे. रीड इट अगेन. रीड म्हणजे वाचणे, अगेन म्हणजे पुन्हा. म्हणजे काय होईल वाक्य. इट म्हणजे ते पुन्हा वाच, ते पुन्हा वाच. रीड इट अगेन, ते पुन्हा वाच, ते पुन्हा वाच, ते पुन्हा वाच. रीड इट अगेन, ते पुन्हा वाच. वेट इनसाइड, आत वाट पहा किंवा आत थांबा, आहे का नाही. आत वाट पहा, वाट पहा किंवा त्याला आपण म्हणतो आत थांबा, आहे का नाही. वेट आउटसाइड, बाहेर वाट पहा किंवा बाहेर थांबा. कीप ट्राईंग, पुन्हा प्रयत्न करत राहा, आहे का नाही. कीप ट्राईंग, प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. एखाद्या विद्यार्थी काय होतं माहिती का, एखादी कॉम्पिटिशन परीक्षा देतो आणि नापास होतो, मग त्याला म्हणतं कीप ट्राईंग, प्रयत्न करत राहा. कीप ट्राईंग, प्रयत्न करत राहा. गो फ्रॉम हिअर, येथून जा. गो फ्रॉम हिअर, गो फ्रॉम हिअर, गो फ्रॉम हिअर. येथून जा, येथून जा. प्लीज गो फ्रॉम हिअर, कृपया इथून जा बरं. आय एम डुईंग स्टडी, मी अभ्यास करत आहे. प्लीज गो फ्रॉम हिअर, गो फ्रॉम हिअर एवढं मला जातं ते. डू यू नो मी, तुम्ही मला ओळखता. डू यू नो मी, तुम्ही मला ओळखता. डू यू नो मी, तुम्ही मला ओळखता. तुम्ही मला ओळखता का म्हणा, ओळखता. डू यू नो मी, तुम्ही मला ओळखता का. ते म्हणतात सर येस आय नो यू, यू आर इंग्लिश टीचर, युअर नेम इज इंग्लिश गुरु आळणे सर. थँक्यू असं म्हणतो मी त्यांना. मग व्हॉट इज देअर, तेथे काय आहे, तेथे काय आहे. व्हॉट इज देअरचं काय होईल, तेथे काय आहे, तेथे काय आहे. टेक ऑफ द शूज, बूट काढा. टेक ऑफ द शूज, टेक ऑफ द शूज. अरे डोंट कम इन, डोंट कम इन, प्लीज टेक ऑफ युअर शूज. टेक ऑफ द शूज म्हणजे बूट काढा, बूट काढा. काय एक सांगतो मित्रांनो, आता मी पहिला उकार द्यायचा का दुसरा द्यायचा का सांगितलं, तुम्हाला माहित असेल ना. जेव्हा एखादा उच्चार पटकन झाला त्याला पहिला उकार, दुसरा लांब झाला दुसरा. सी यू अगेन, पुन्हा भेटूया, पुन्हा भेटूया, पुन्हा भेटूया. मित्रांनो आता हा क्लास संपला आहे, पुन्हा भेटूया. प्लीज, थँक्यू फॉर वॉचिंग, धन्यवाद.